नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. पक्ष कसं फोडायचं, कोणाला कसं मातीत घालायचं, यात देवाभाऊ चाणाक्ष ते पडळकरांचे गुरु विलासराव जगताप. बनाळीमध्ये रंगला आजी माजी आमदार यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा. जनप्रतिनिधी पक्ष कसा फोडायचा, कोणाला कसं मातीत घालायचं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनाच चांगलेच माहिती असून ते चाणाक्ष मुख्यमंत्री आहेत. ते आमदार गोपीचंद पडळकर यांचे गुरु आहेत असे म्हणत माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील श्री बनशंकरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा उद्घाटन प्रसंगी तुफान राजकीय टोलेबाजी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, सुनील जाधव सर, मिलिंद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, शिक्षण संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर व माजी आमदार विलासराव जगताप यांची भाजपमधून हकालपट्टी केल्यानंतर प्रथमच आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार विलासराव जगताप हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी तुफान टोलेबाजी करत जत तालुक्याच्या विकासासाठी मी केव्हाही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहे, मात्र याची तुम्हाला गरज भासणार नाही. जर गरज भासल्यास मी तालुक्याच्या विकासासाठी कधीही तयार असल्याचे सांगत राज्य शासन हे ब वर्ग देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात निधी देते. देवस्थानला निधी देण्यास आमची कोणतीही हरकत नाही, मात्र त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य यासाठी निधी देणे गरजेचे आहे. गरिबांची मुले शिकली पाहिजेत ही भूमिका असल्याचे सांगत नोरा कुस्ती खेळून चालत नाही, मी जे खेळतो समोरासमोर खेळतो. मी तिकीट मागितलं होतं देवेंद्र फडणवीस यांना, त्यांनी आम्हाला लक्ष्मी दाखवली, त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार घेऊन प्रचाराला लागलो. तुम्ही फोन केला तर बरोबर आहे, पण तोपर्यंत आम्ही प्रचार सुरू केला होता असे सांगत ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने हाताळली हे सर्वांना माहीत आहे असे माजी आमदार विलासराव जगताप म्हणतात. एकच हास्य उडाला. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीच्या काळात साहेब तुम्ही आमच्यावर जोरदार टीका केला. या पुढील काळात तालुक्याच्या प्रशासनासंदर्भात तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहात, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. तालुक्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊया असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. असे सांगत एकंदरीत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबरोबर असलेली राजकीय कटुता कमी होणार असल्याची चर्चा सुरू झाली.